शिवरायांचा जीव समजल्या जाणाऱ्या गड किल्ल्यांचं पावित्र्य दिवसेंदिवस धोक्यात येत आहे. आजही महाराष्ट्रातील असे कित्येक दुर्लक्षित किल्ले टगेखोरांच्या पार्टीचे आणि गुन्हेगारांचे ठाणे झालेत. स्त्री दाक्षिण्याचे सर्वोच्च परिमाण असलेल्या शिवरायांच्या गड पायथ्याला काल एका तरुणाने त्याच्याच मैत्रिणीचा लग्नाला नकार दिला म्हणून निर्घुण खून केला. काही किल्ल्यांची अवस्था तर डम्पिंग ग्राउंड सारखी झाली आहे. हे सर्व पाहून कधी कधी उगीच मनात येतं की आज जर छत्रपती शिवाजी महाराज असते तर. मानाजी, ज्यांच्या खांद्यावरती आपण स्वराज्याची जिम्मेदारी दिली ते खांदे आणि ती माणसं इतकी कमजोर असतील असं कधीही वाटलं नव्हतं. आमच्या प्राणप्रिय गडकिल्ल्यांची ही अवस्था आता आम्हाला बघवत नाही. या गडाचा योग्य तो बंदोबस्त ही तुमची जिम्मेदारी मानाजी. या गडाचा योग्य तो बंदोबस्त करूनच यावे. मोहीम फत्ते करावी. चला रे. वन माय पाशा. महाराजांचा गड चढायचं म्हणजे लावा ताकद. वळतो का सिगरेटी अजून. फुफ्फुसाचा खेळगा झाला. दिसायला फक्त मर्द गडी यायला का तू. दिसतोय जळक्या बिडीसारखा. ये वरती जळलेली बिडी वाटायली पाशा तुझी. अहो बापूराव इतिहासकार, तुमचा अर्धा जन्म गेला किल्ल्यावर. आली सुट्टी की जा किल्ल्यावर. कधी या किल्ल्यावर कधी त्या किल्ल्यावर. आम्ही पडलो नवीन. ये आता दमू नको ये. ही बघ, ही रील स्टार. गेल्या महिन्यात तिने रील बनवली होती महाराजांवरती. त्याचं कसं आहे ना, महाराजांचा इतिहास घरात बसून समजत नाही मालक. त्यासाठी गडावरच जावं लागतंय. #शिवकन्या. समजलं का? हा हा असा. सगळ्यांनाच दम लागलाय ना, बघतीये मी. आणि खरं आहे रे, रील करणं जेवढं सोपं आहे ना तेवढंच गड चढणं अवघड आहे. हात दे रे. ये चल, ये पडशील खाली. ये हिला पण घ्या. अरे देवा, अवघड झालं. पाशा हात दे. आई शपथ, कसे चढत असतील हे लोक. अरे बाप. कसे चढत असतील रे हे मावळे आणि महाराज गड किल्ले. हळूहळू. हे बाप्या, खरं यार तुझं. नुसती पुस्तकं वाचून महाराज नाही कळणार. त्यासाठी आपली पावलं इथं पडलीच पाहिजेत. मावळ्यांनी सांडलेल्या रक्ताची किंमत आपला घाम इथं पडल्याशिवाय कशी कळणार आहे आपल्याला. खरं आहे राव. चला. तिकडे इकडे इकडे. हे धर बाबा. जणू स्वर्गच रे. आशू, हा, लोक स्वर्गात जाण्यासाठी मरतात, पण जिवंत असताना पृथ्वीवरच्या या स्वर्गात का नसतील येत यार. अरे त्या इंद्राकडे एकच स्वर्ग आहे, पण माझ्या राजांनी या सह्याद्रीच्या कुशी 350 स्वर्ग निर्माण केले. देखणे. इतकं पण काय नाही हा. त्यापेक्षा रील किंवा फोटोसाठी एखादा स्पॉट दाखव. किमान 3-4 रील तरी निघायला पाहिजे. नाही तर इतके पैसे उजवून घेतले त्याचा काय फायदा रे. हा,
महाराजांनी हे निर्माण करून ठेवलेले गड किल्ले सुद्धा इंस्टाग्रामच्या नजरेतनं पाहिल्यावर यार काय इतिहास जिवंत राहील. ए ए थांब, माझा पण फोटो काढता कड्यावर. चल लवकर. आले, थांब थांब थांब. या लोकांना किल्ल्यांचं महत्व काय कळणार आहे? थांब हा. दिसते भारी. शेवटी नवऱ्याला पण गडावर घेऊन आलीस. मग. चल थांब, मी फोटो काढते. हा काढ. बघ हा, ही पोस्ट ठीक आहे. स्माइल कर. आला का ग? हो, हे बघ किती बघू. मस्त आलाय. चांगला आलाय. ते सोड, ते बघ किती पुढे गेलेत. चल आपल्याला पण जायचं. थांब आणि ना मला थोडा ते वेळ. बुरजावर पण रील. एक नाही, photo. नाही, चल, नाही चल. थांब. ऐक, नाही, हळू चल. हळू हळू यार. एक यार. हळू हळू हळू. उठ उठ उठ. लागलं का? बघू बघू. काही नाही, काही नाही, ठीक आहे. उठ उठ तू आधी. उठ अगं, उठ उठ यार. बाई. उठता पण येत नाहीये. बरं पाय थांब. पायाला काय झालं नसेल ना यार. काही नाही झालं, काही नाही झालं. थांब, मी त्यांना बोलवते. संग्राम, राज, अरे इकडे या ना पटकन. लागलंय तिला. बघू. अय, मी उचलू का? उचलू का म्हणलं मॅडम? लागलंय ना व? तू एकटाच होय, मी पण उचलतो की. अरे मी कुठे नाही म्हणलोय. तू हात पकड आणि मी कंबर उचलतो. मग दोघं मग उचलू की. असं गिरे. ए काय झालं रे तिकडं? कुठं? टुक टुक. हे चल 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 चल. ए तुमच्या घरी काय आया बहिणी नाही हाय आहेत का? की आई पण हाय, बहीण पण हाय, पण आयटम नाही हो. काय मग येता का वाड्यावर? असं बोलायला लाज कशी नाही वाटत रे? काय रे भाऊ, किल्ल्यावर येऊन काय मुलीने छेडतो का? अय तेच प्रेमी, तुझं नॉलेज तिकडं इंस्टाग्रामवर, इकडं किल्ल्यावर नाही. खाली टाकायला एका एकाला बोवाड्या सुद्धा घावायच्या नाहीत तुमच्या. ए हे बघे समन तोंड्या, दादा इथं येऊन इथल्या लोकल लोकांच्या नादी लागायचं नाही, कळलं काय? समन तोंड्या, चल निघ. चल ग. धरू का रे हिला? धरू चायला साले कुठून कुठून येतात. नुसती छेड काढली म्हणून महाराजांनी राजाच्या पाटल्याचे हातपाय तोडले होते. आज जर महाराज असते ना, तर त्यांनी या लोकांचा चौरंगच केला असता. आज खरंच महाराज हवे होते. अरे आज जर महाराज असते ना, तर हे असलं कृत्य करणाऱ्यांची काय दशा केली असती माहिती का? खरंच यार महाराज पाहिजे होते यार आज. महाराजांच्या काळात साधबाईकडे कोणी नजर वर करून बघत नव्हतं, पण आता सर्रास बलात्कार होत आहेत. वाईट कशाचं वाटतं माहितीये का? त्या बलात्काऱ्यांना कुठली शिक्षाच होत नाहीये. खरंच यार आज महाराज असायला पाहिजे होते. कधी कधी वाटतं यार एखादं टाइम मशीन घ्यावं आणि जावं महाराजांच्या काळामध्ये. तिथं कोणावरतीही अन्याय होत नव्हता. अरे काल परवा त्या कलकत्त्यामध्ये एका डॉक्टरवरती तिच्याच हॉस्पिटलमध्ये निर्घृण बलात्कार झाला. निर्घृण.
ऐकलं ना तर कानातून रक्त येतंय, हृदयाचे तुकडे तुकडे होतात. असं वाटतं खरंच महाराज जन्माला या. तुम्ही खरंच या जन्माला. बापूराव, अहो ती तर बारीक होती, पण बदलापुरात 6-7 वर्षाच्या चिमुरडीवर त्या नराधमानं बलात्कार केला. आणि अशाच एका किल्ल्यावर एक जणानं आपल्या प्रियसीचा खून करून टाकला. खरंच आज महाराज पाहिजे होते बाबूराव, आज महाराज पाहिजे होते. आज महाराज पाहिजे होते. कोण आहे? 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 ना तिकडे काय चाललंय? पशा सोडा. कोण आहे? कोण आहे? अरे गपसाय सुक्काळीच्यानो. अन कशापाई एवढा गलका लावला हा? भूत. अरे रगात सांडलाय आम्ही तुमच्या पायी. निदान भूत म्हणून तरी हिनवू नका. अरे ज्या ठिकाणी आमच्या रक्ताचे सडे पडले तिथे तुमच्या गुटक्याच्या पिचकाऱ्या कशा सण होतील आम्हाला? अरे ज्या ठिकाणी माझ्या महाराजांची पावलं पडली तिथं जर तुमच्या बिड्यांची थोटका पडली तर जीभ हासडून टाका एकेकाची फुफ्फुसा सहित. अरे लाज वाटते का तुम्हाला मुजरा करायला? तुमचा मुजरा आम्हाला नको. मुजरा फकस्त राजासनी. अन काय तुम्ही त्या लायकीचे बी नाहीत. काय हो, स्वतःला लय शिवभक्त म्हणून मिरवता, 4 चौघात इतिहासकार म्हणून फिरता. पण तुमच्या समोर तुमच्या सोबत असलेल्या महिलेवर ज्या वेळेस अन्याय होतो त्यावेळेस शेपूट घालून घेता. आणि तुम्हासनी राज पाहिजेत होय. अरे स्वर्गासारखा सुंदर गड आहे ना ह्यो, जिथं भरलेली बाटली जड होत नाही आणि रिकामी बाटली कशी काय जड होती तुम्हाला? अरे माझ्या महाराजांनी स्वर्गासारख्या वसवलेल्या किल्ल्यावरती अशी घाण करून त्याचा नरक करता लाज कशी वाटत नाही तुम्हाला? आणि तुम्हाला महाराज पाहिजेत होय. अरे माझ्या राजांनी 350 किल्ले बांधले पण कुठल्याही किल्ल्याला स्वतःचं नाव सुधीक नाही दिलं. स्वतःचं नाव तर सोडाच, पण माय भावानी सारख्या असणाऱ्या आऊसाहेबांचं तसंच पराक्रमी शहाजी राजांचं सुधीक नाव नाही दिलं. आणि तुमच्या नवऱ्याचं काय कर्तृत्व आहे हो एवढं की इथल्या दगडांना तुम्ही त्यांचं नाव दिलं? ही नुसती दगड नाहीत, ही माझ्या राजाच्या छातीच्या कोट आहेत. जमलं तर यांच्याशी बोला, यांना मिठी मारा. अरे एरवीला पुढारलेल्या स्त्रिया म्हणून समाजात वावरता, पुरुषाची बरोबरी सांगता, आणि ज्यावेळेस स्वतःवरती असा अन्याय होतो त्यावेळेस असं रडत बसता. महाराजांचे गड किल्ले नुसते फोटो काढण्यासाठी आणि तुमच्या रिलासारखे थेर करण्यासाठी नाहीत, ते आहेत अनुभवण्यासाठी. पुन्हा जन्माला या, पुन्हा जन्माला या अशी नेहमी गळ घालता, पण मला सांगा राजा जन्माला कशाला येतील? महाराज जन्माला येण्यासाठी शहाजी राजांसारखा मोठा संकल्प, मोठं स्वप्न असणारे शहाजी राजा अगोदर घडवा. ज्या माऊलीच्या पोटी राजे जन्माला यावेत अशा आऊसाहेब तरी कुठं आहेत? अरे ते तर लईच लांब. महाराजांना साथ देणारे मावळे तर बना, मग महाराजांना हाक मारा. आणि महाराज कुठं बी गेलं नाहीत, महाराज हितच आहेत. अरे नीतिमत्तेनं वागून तर बघा, महाराज तुम्हाला बळ देत्याल. अरे चुकीच्या नजरेला करारी नजर देऊन तर बघा, महाराज तुमच्या नजरेतील आग होत्याल. अन्यायाविरुद्ध आवाज उठवून तर बघा, महाराज तुमचा आवाज बुलंद करत्याल. अरे गुन्हेगारांवरती हात उचलून तर बघा,
महाराज तुमच्या मनगटातील बळ होत्याल आणि महाराजांचे हे गड किल्ले राखून तर बघा, मग बघा महाराज तुम्हाला माय न कुरवाळत्याल. अरे बाबांनो, महाराज कुठं बी नाही गेले. महाराज हितच आहेत तुमच्यात, माझ्यात, या गड किल्ल्यात. एकदा सद घालून तर बघा. मुजरा राजा, म्या बरोबर केलं ना राजा? अलबत मानाजी. अशी पिढी घडली की आतले आणि बाहेरचे दोन्हीही शत्रू संपून जातील. आणि अशा पिढीबरोबर आम्ही सदैव सोबत आहोत, सदैव. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज, गणपती, गजाश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्टवधान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतांश